ANS न्यूज। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आज चेंबूरमध्ये त्या प्रवेशद्वारावरती छत्रपती शिवरायांना महाराष्ट्र राज्याचे मंत्री संजय राठोड साहेबांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे आणि आज शिवजयंतीला सुरुवात आमच्या ह्या चेंबूरमधून झालेली आहे। आज चेंबूरचा इतिहास हा 1988 पासून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे स्थापित झालेला आहे। आज तुम्ही बघितलं असणार की महाराजांच्या डोक्याच्या वरती मेट्रो गेलेली आहे। सर्व शिवप्रेमी आणि शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराजांवरती जे प्रेम करणारे जे सर्व शिवप्रेमी आहेत त्यांना ते आवडलं नाही आहे म्हणून अध्यक्ष म्हणून मला लोक सारखे सांगत असतात की साहेब काहीतरी करा। बरेच वर्ष मी हा मेट्रो याच्या अगोदरपासून मी पाठपुरावा करत होता परंतु कुणीच आम्हाला साथ दिली नाही। आज आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी हा पुतळा भव्य दिव्य असा उंची वाढवायचा आहे। मेट्रोपेक्षा उंच महाराज दिसायला पाहिजेत आणि लांबून महाराज दिसायला पाहिजेत म्हणून माझा आटापिटा चालला होता की कुठून ना कुठून तरी फंड मिळाला पाहिजे। आता माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्र राज्याच्या फंड एक 5 करोडचा फंड आम्हाला ह्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी दिलेला आहे आणि तुम्ही बघितलं असणार की आम्ही पुतळा बनवायला सुद्धा दिलेला आहे पेनमध्ये आणि पुतळा बनवायला सुद्धा चालू झालेला आहे। हा पुतळ्याचं उंची असणार आहे 45 फूट त्यापेक्षा उंच असणार आहे। त्याचा चौतारा असणार आहे 20 फुटाचा आणि 27 फुटाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा या अश्वारूढ पुतळा जसा हा पुतळा आहे त्याच्या नखाभर सुद्धा त्याच्यामध्ये काही कमतरता राहणार नाही। जसा हा पुतळा आहे सेम तसाच पुतळा आम्ही हा नवीन बनवतोय आणि पुढच्या शिवजयंतीला हा पुतळा भव्य दिव्य हा पुतळा हा इथे बसवण्यात येईल। छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या आमच्या चेंबूरचा प्रवेशद्वार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवेशद्वार आम्ही बोलतो तो प्रवेशद्वार अतिशय सुंदर होणार आहे आणि माझं स्वतःचं स्वप्न आहे की या चेंबूरच्या नाक्यावरती हा संपूर्ण परिसर हा सुंदर व्हायला पाहिजे, अतिशय चांगला राहायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे। त्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं मी चेंबूरच्या जनतेतर्फे खूप 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 धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी हा फंड जो आम्हाला दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा बनवायला त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आपल्या मार्फत। धन्यवाद। आज हा पुतळा ज्यांनी बनवला आहे ते श्याम सारंग म्हणून ह्या पुतळा बनवणारे पहिल्याचे मूर्तिकार होते ते वारले परंतु हाचा सेम पुतळा बनवणारा मला पाहिजे होता तर याचा कोण मला मिळत नव्हता परंतु त्यांचा नातू गणेश मयेकर हा कोल्हापूरला राहत होता आणि कोल्हापूरला त्यांनी एक सेम असा पुतळा इचलकरंजीला बसवला आहे। ते मी बघितलं आणि मी चौकशी केली हा पुतळा कुणी बनवला तेव्हा मला समजलं की गणेश मयेकर जे श्याम सारंगचे नातू आहेत तेव्हा मी त्याला कोल्हापूरला शोधून काढलं आणि त्याला घेऊन आलो आणि त्याला दाखवलं आणि त्याला सर्व सांगितलं की असा जो बनवा तोही तयार झाला आणि आज पेनमध्ये पुतळा बनवायला त्यांनी चालू केलेला आहे। हस्ते हा पुरा ब्राजचा पुतळा असणार आहे त्याला आणि आम्ही असा बनवतोय। आता त्यावेळेला टेक्नॉलॉजी एवढ्या नव्हत्या म्हणून महाराजांचा घोड्याचा पाय क्रॅक झाला। आता असं आम्ही बनवतो की 100 वर्ष ह्या पुतळ्याला काहीच होणार नाही ह्या पद्धतीच्या टेक्नॉलॉजीला आणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा नवीन पुतळा आम्ही बनवतो। समजेन की महाराष्ट्रात आपण एकदा नाही पण दोनदा आपण शिवजयंती साजरी करतो ते तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे। तर आज तारखेप्रमाणेची शिवजयंती आहे आणि सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देईल आणि जसं आता राठोड साहेबांनी जेव्हा तुम्हाला सांगितलं की मेट्रोची लाईन वरती मोठी केलेली आहे आणि महाराज
बाबांची आज 2-1 वर्ष चाललेली आहे. तर नक्कीच त्याला शिंदेसाहेबांनी फंड देऊन या स्मारकासाठी मोठी मदत केलेली आहे. आणि आपण मागे बघाल असते महाराजांची मूर्तीचं काम आपण सुरुवात पण केलेली आहे. तर नक्की पुढच्या येणाऱ्या वर्षी शिवजयंतीला आपण मोठ्या थाटामाटात आपण हा कार्यक्रम करू आणि महाराजांची मूर्ती उंचवलेली तुम्हाला दिसून येईल. छत्रपति शिवाजी महाराज की जयंती उत्सव पूरे महाराष्ट्र में धूमधाम से मनाया जा रहे हैं। आज उसकी शुरुआत चेंबूर से हुई है। कल दिन भर बहुत सारे शासन के भी कार्यक्रम है और बहुत सारे NGO के भी कार्यक्रम है। आज चेंबूर में जो हमारे विधायक है तुकाराम जी काते साहब, इनके तरफ से सालाना ऐसा कार्यक्रम किया जाता है और यहाँ पे आज डिप्टी CM एकनाथ शिंदे साहब आने वाले थे पर कुछ कारण से वो यहाँ पे उपस्थित नहीं रह सके करके आज मैं खुद यहाँ पे आया हूँ और यहाँ पे सब हमारे जो शिव भक्त है उनको शुभकामनाएं मैंने दिया है। भाषण में कहा कि और CM के अंडर में भी काम किया आपने, एक हिंदी चैनल है मोस्टली शिंदे साहब के अंडर में काम मैंने महाराष्ट्र के बहुत सारे चीफ मिनिस्टर के साथ में काम किया है पर मैंने यहाँ पे जिक्र किया कि एकनाथ शिंदे साहब के समय में जिस तरीके से हमने काम किया और जिस तरीके से हमें सपोर्ट मिला तो उस तरीके से हमने आज जो काम करके बताया है तो मैंने यहाँ पे हमारे जो विदर्भ में जो वास्तु संग्रहालय बनाया है उसको लगभग 724 करोड़ रुपए शिंदे साहब ने मंजूर किए थे और वो वास्तु संग्रहालय म्यूजियम देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब ने ओपनिंग किया और उस कारण पहली बार ऐसा हुआ है कि मंजूर भी हुआ और उसका लोकार्पण भी हुआ। ऐसे बहुत सारे प्रकल्प है कि जो शिंदे साहब के समय पे मंजूर हुए और उसका लोकार्पण भी हमने किया है। तो मैंने तुकाराम जी काते साहब को ये बोला है कि यहाँ छत्रपति शिवाजी महाराज का जो स्मारक है ये आज यहाँ पे हम उनकी जयंती मना रहे हैं। अगले बार यहाँ पे जो आपने अपेक्षा की है वैसा स्मारक बन जाएगा, ऐसा उनको मैंने शुभकामनाएं दी है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यानंतर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येईल।